नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता चौथी 10 अपूर्णांक स्वाध्याय। आता स्वाध्यायामधील याआधीचे स्वाध्याय आपण सोडवले आहेत। शेवटचे दोन स्वाध्याय आपण पाहूयात। खालील अपूर्णांक वाचा व शब्दात लिहा। 2.3/4 असा अपूर्णांक आहे, त्याच्या आपल्याला शब्दात लिहायचा आहे 2.3/4। दुसरा आहे 3.1/4 3.1/4 असे आपण शब्दात लिहिले आहे। तिसरा आहे 11.1/2 11.1/2 5.3/4 5.3/4 9.1/2 शब्दात आपण लिहितो 9.1/2 8.1/4 8.1/4 या स्वाध्यायातील पुढील प्रश्न आहे, खालील अपूर्णांक वाचा आणि म्हणजे वाचन करा आणि संबंधित लिहा। आता शब्दात अपूर्णांक लिहा, म्हणजे शब्दात दिला आहे आपल्याला अंकी लिहायचा आहे 5.5। दुसरा आहे 10.5 10.1/2 असे आपण लिहितो 10.5। 15.5 14.3/4 म्हणजे 15 मधील 3 भाग। 7.25 7.1/4 18.5 18.1/2 9.25 9.1/4 म्हणजेच 9 पूर्ण आणि 10व्यातील 4 पैकी एक भाग। 7.5 7.1/2 असा लिहितात 7.5 हा अपूर्णांक। आता पुढे एक प्रश्न आहे, दिलेल्या समूहाच्या दिलेल्या अपूर्णांका एवढ्या भागाभोवती गोल करा। आता इथे आपल्याला काही चिन्ह दिले आहेत आणि पुढे अपूर्णांक दिले आहे आणि त्या जे चित्र दिले आहेत त्यामध्ये तो अपूर्णांक दाखवायचा आहे। आता पहिला आहे 1/2 त्यामध्ये 2 पैकी 1 सफरचंद म्हणजेच 2 पैकी अर्धा भाग आपल्याला दाखवायचा आहे, म्हणून 1 ला आपण गोल केले आहे। 2/3 त्यामध्ये 2/3 अपूर्णांक दिला आहे आणि पानं किती आहेत 1 2 3 4 5 6 पानं आहेत। यामधील 2 पानांचे भाग करायचे आहेत आणि त्यातील 2 भाग आपल्याला दाखवायचे आहेत, म्हणजे 3 पैकी 2। आता पुढील अपूर्णांक आहे 3/4 म्हणजे बॉल दिले आहेत, त्या बॉलचे 4 भाग करायचे। खालील छेद 4 आहे म्हणून बॉलचे 4 भाग करायचे। असे 2 2 चे 4 भाग होतात, 2 2 2 2 असे 4 भाग होतात। त्यापैकी 3 दाखवायचे, म्हणजे 4 पैकी 3। आता पुढील अपूर्णांक आहे 2/4 आता छेद 4 आहे आणि इथे 4च पेरू दिले आहेत, म्हणजेच 2/4 म्हणजे 4 पैकी 2 भाग म्हणजे 2 पेरूंना आपल्याला गोल करायचा आहे। इथं भाग वगैरे काही पाडायचे नाहीत, आपल्याला 4 छेद आहे मग 4च पेरू दिलेत, मग त्यापैकी 2 ला आपल्याला गोल करायचं आहे, म्हणजेच 4 पैकी 2 दाखवायचे आहेत। आता आपण पुढे पाहू। त्यानंतर आहे 1/5 आता 1/5 इथे स्टार दिलेले आहेत, ते स्टार किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 स्टार आहेत आणि आपल्याला छेद 5 दिला आहे, म्हणजे या 10 स्टारचे 5 भाग करावे लागणार आहेत आणि प्रत्येक भागामध्ये 2 2 स्टार येतील। असे 5 भाग करायचे आणि त्यापैकी एक भाग आपल्याला दाखवायचा आहे, ते दाखवलं आहे तुम्हाला दिसत आहे आणि त्याचे 5 भाग पाडून त्यापैकी एक म्हणजेच 1/5। त्यानंतर आहे 3/5 आता आईस्क्रीम 5च दिलेले आहेत, त्यामुळे 5 पैकी 3 आईस्क्रीमला आपण
गोल करायचा आहे किंवा चौकोन करून दाखवायचे आहेत. म्हणजेच 5 पैकी 3 3/5 असा अपूर्णांक होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांक या पाठातील शेवटचे दोन्ही स्वाध्याय पूर्ण केले आहेत. असेच स्वाध्याय पाहण्यासाठी रुपाली RJ एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.